Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान भाग 1 पाठ 9 कार्बनी संयुगे. सोडवूया लघुत्तरे प्रश्नोत्तरे. रासायनिक बंध म्हणजे काय? रेणूमधील किंवा स्फटिकामधील अणूंना सर्वात जास्त आकर्षण बलामुळे एकत्र पकडून ठेवणे म्हणजे रासायनिक बंध होय. मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनाने कोणते उत्पादित तयार होते? मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हायड्रोकार्बन म्हणजे काय? एक उदाहरण द्या. ज्या संयुगात केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असतात त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ही मूळ संयुगे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ मिथेन. शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय? कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. डिनेचर्ड अल्कोहोल म्हणजे काय? इथेनॉल हे महत्त्वाचे औद्योगिक द्रावक असून त्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात मिथेनॉल हे विषारी द्रव्य विशिष्ट प्रमाणात मिसळतात. अशा इथेनॉलला डिनेचर्ड अल्कोहोल असे म्हणतात. ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय? इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक 17 डिग्री सेल्सिअस आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात इथेनॉइक ॲसिड कक्ष तापमानाला गोठते व बर्फासारखे दिसते म्हणून याला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड म्हणतात. समबहुवारिके म्हणजे काय? जी बहुवारिके ही एकाच एकवारिकाच्या पुनरावृत्तीने बनलेली असतात त्यांना समबहुवारिके म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिएथिलीन. सहबहुवारिके म्हणजे काय? जी बहुवारिके 2 किंवा अधिक एकवारिकांपासून बनलेली असतात त्यांना सहबहुवारिके असे म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिएथिलीन टरेथॅलेट. उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. एकवारिक ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो त्या लहान घटकाला एकवारिक म्हणतात. उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. ऑक्सिडक जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक म्हणतात. उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट. उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. क्षपण ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात किंवा अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना क्षपण असे म्हणतात. सहसंयुज बंध म्हणजे काय? 2 अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात.
संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे, अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदाहरणार्थ, मिथेनच्या रेणूमध्ये केवळ एकच कार्बन अणू असतो. मिथेनमधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना 4 सहसंयुज बंधांनी जोडलेला असतो. असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यास असंपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. अल्केन. ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बनच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते, अशा हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात. उदाहरणार्थ, मिथेनमधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना सहसंयुज बंधांनी जोडलेला असतो. उदाहरण देऊन संज्ञा स्पष्ट करा. रचना समघटकता. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्या घटनेला रचना समघटकता म्हणतात. उदाहरणार्थ, ब्युटेनमध्ये 2 भिन्न रचनासूत्रे असलेल्या 2 कार्बनी शृंखला असतात. या दोन्ही रचनासूत्रासाठी रेणुसूत्र C4H10 असे एकच आहे, म्हणजेच यात रचना समघटकता आहे. क्रियात्मक गट म्हणजे काय? संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काहीही असले तरी विषम अणूमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हणतात. उदाहरणार्थ, मिथिल अल्कोहोल, ॲसिटिक आम्ल. संज्ञा स्पष्ट करा. सेंद्रिय संयुगातील विषम अणू. सेंद्रिय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुसंयुजेची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्याचा विषम अणू असे करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. उत्प्रेरक म्हणजे काय? ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणतात. एथिल अल्कोहोलचे गुणधर्म लिहा. 1. एथिल अल्कोहोल हे रंगहीन द्रावण असून पाण्यामध्ये सर्व प्रमाण विद्राव्य असते. 2. त्याचा उत्कलनांक 78 डिग्री सेल्सिअस असून गोठणांक -114 डिग्री सेल्सिअस आहे. 3. एथिल अल्कोहोल ज्वलनशील असून ते निळ्या ज्योतीने जळते. 4. लिटमस परीक्षा केली तर ते उदासीन आढळते. व्हिनेगार म्हणजे काय? त्याचा उपयोग सांगा. ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यामध्ये बनवलेल्या 5 ते 8% द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. व्हिनेगार लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून वापरतात. त्याचप्रमाणे मांस शिजवण्यासाठी व्हिनेगारचा उपयोग होतो.
गॅसोहोल म्हणजे काय? त्याचे उपयोग सांगा. पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अनहायड्रस इथेनॉल मिसळतात. अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग मोटारगाड्या व इतर वाहनांमध्ये इंधन म्हणून होतो. इथेनॉलचे उपयोग लिहा. 1. औद्योगिक क्षेत्रात द्रावक म्हणून वापर करतात. 2. टिंक्चर आयोडीन, खोकल्याचे मिश्रण अशा औषधात याचा उपयोग करतात. 3. इथेनॉल स्वच्छ इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉइक ॲसिडचे गुणधर्म लिहा. 1. इथेनॉइक ॲसिड रंगहीन द्रव असून त्याचा उत्कलनांक 118 डिग्री सेल्सिअस व द्रवणांक 17 डिग्री सेल्सिअस आहे. 2. याचे जलीय द्रावण आम्लधर्मी असते. 3. याची पाण्यामध्ये बनवलेले 5 ते 8% द्रावण व्हिनेगार म्हणून वापरतात. 4. हे सौम्य ॲसिड आहे. 3. नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा. 1. पॉलिसॅकराइड हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्टार्च, कर्बोदके यामध्ये आढळते. ते ग्लुकोज एकवारिकापासून बनले आहे. 2. प्रथिने हे नैसर्गिक बहुवारिक असून ते केस, विकर, अंडे, त्वचा यात आढळते. अल्फा अमिनो ॲसिड या एकवारिकापासून ते बनले आहे. 3. रबर हे नैसर्गिक बहुवारिक असून ते रबराच्या झाडाचा चीक यात आढळते. आयसोप्रीन या एकवारिकापासून ते बनले आहे. एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. कारण द्या. एथिलीन हे हायड्रोकार्बन असून त्यात कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे. यातील दोन्ही कार्बनच्या 4ही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत. म्हणून एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. नेफ्थॅलिनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी का दिसते? नेफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगाच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात. ज्योतीमध्ये असताना हे कण पिवळा प्रकाश फेकतात. त्यामुळे ज्योत पिवळी दिसते. वनस्पती तेल व टिंक्चर आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा का होतो? वनस्पती तेलात कार्बन कार्बन हे बहुबंध असतात. हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात आणि तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते. आयोडीन बरोबरील वनस्पती तेलाची समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला व तात्काळ होते. या अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो. आयोडीनच्या परीक्षेमुळे वनस्पती तेलाच्या रेणूमध्ये बहुबंध असल्याचे दाखवते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठासह.